आता आपण स्वामी भक्ती करताना तारक मंत्राचा जप करतो. तारक मंत्राचं नेमकं महत्त्व काय आणि जप कसा केला पाहिजे याचा? तर तारक मंत्र हा जो मंत्र आहे, निशंक होई रे मना निर्भय मना, हा जो आहे मंत्र, हा तसा खूप ताकदीचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही ती पूर्ण त्याचा अर्थ काढला तर प्रत्यक्षात असं की देव तुमच्या बरोबर आहे, घाबरू नको, तू त्यांचा बाळ आहे, कशाला भीतोय किंवा काय, असं त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की ते तुम्हाला सांगतात भक्ती आहे, भक्त आहेस किंवा तू हे करतोस तर घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं एकच वाक्य त्यांना त्यातून सांगायचं आहे. तर तारक मंत्र असा आहे की तो सोपा आहे. तुम्ही जर तो 11 वेळा म्हणला तर खूप छान काम करतो. छान काम करतो म्हणजे तुम्हाला अध्यात्मातली ताकद तुमची वाढवतो, तुमच्या मनाला शांती देतो किंवा देवाची कुठेतरी तुम्हाला प्रचिती मिळते किंवा तुम्हाला काय संकट येणार असेल ती थोडीशी कुठेतरी त्याची तीव्रता कमी केली जाते किंवा तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट मिळते. तर तारक मंत्र म्हणताना तुम्हाला सांगू का, बऱ्याचपैकी आता बरेचसे लोक सांगतात की तारक मंत्र म्हणताना तुम्ही थोडं पाण्याचा एक ग्लास घेतला आणि त्याच्यासमोर जर म्हटला आणि ते पाणी पिलं तर खूप छान काम होतं. निगेटिव्हिटी जाती, एक श्रद्धा आहे किंवा त्याची ती पॉवर मंत्राची जी आहे ती पॉझिटिव्हनेस जातो.